पोलीस भरती 2025च्या संदर्भात आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10,000 पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे। विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे। मागील 3 वर्षात 38,802 जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले। पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। महाराष्ट्रात 10,000 जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या मान्यतेकरिता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता। या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल। या भरतीमध्ये बॅट्समॅन, चालक शिपाई, पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे। उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे। थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। या प्रस्तावावर 30 सदस्यांनी मत व्यक्त केले आहे। यावर विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या। काहींना प्रस्तावावर टीका देखील केली। मी बिझनेस ॲडव्हायझरीच्या कमिटीत बसलो होतो। अलीकडच्या काळात प्रस्तावात एवढे विभाग समाविष्ट केले जातात की न्याय मिळत नाही।